तर मी कांचन आणि हा आमचा तिसरा व्लॉग आहे. ही आहे तनी. मी आणि तनी आमचा हा प्रवास आहे पुणे टू पुणे. म्हणजे त्यात खूप सारा प्रवास आहे. आम्ही सकाळी शेंदुरजनमधून वाईला आलो आणि निघालो साताऱ्याला. तर तिथं एक्झाम होती आमच्या मॅडमची, म्हणजे तनीची. कोणती ते विचारू नका. वाई सातारा वाई बस पकडून आम्ही निघालो साताऱ्याच्या दिशेनं. मस्तपैकी विंडो सीट होती. दोघी एकमेकींशी गप्पा टप्पा मारत निघालो. असे आम्ही गप्पा टप्पा मारत खूप प्रवास केले सोबतीत. खूप म्हणजे खूप. आणि खूप अनुभव पण घेतले. तर सनराईज एन्जॉय करत विंडो सीटला थंडगार येणारा वारा स्वतःमध्ये असा मुरवत शहारे घेत आम्ही निघालो. ते क्षण पण काही छान होते. व्हिडिओ शूट आणि एक्झिक्यूट करणं थोडं अवघड आहे, पण मला ते करायचे. म्हणजे 12 तास जॉब करून थोडा वेळ भेटतो, म्हणजे फार कमी भेटतो, पण होईल सगळं असं म्हणत म्हणत सातारा गाठलं. सातारा गाठल्यावरती आमचं जे काही डेस्टिनेशन होतं ते 1 किलोमीटर होतं. मग आम्ही पायी जायचं ठरवलं. पायी चालत चालत निघालो. आपल्या आठवणींना ताजेपणा भेटतो तसं काही झालं आमच्यासोबत. म्हणजे आम्ही इथं 5 वर्षापूर्वी डॉमिनोजला, जे काही आता मी तुम्हाला दाखवतेच, त्या डॉमिनोजला 5 वर्षापूर्वी आलो होतो. फर्स्ट इंटरव्ह्यूच्या वेळी, इंटरव्ह्यू झाल्यानंतर संध्याकाळी. तर त्या काही ज्या आठवणी होत्या आमच्या, त्या काही अविस्मरणीय होत्या, छान होत्या. म्हणून मग त्यांनी म्हणली त्या डॉमिनोजचा व्हिडिओ घे, व्हिडिओ घे. मग त्याचा व्हिडिओ घेतला आणि निघालो गप्पा टप्पा परत मारत. कसं काय सगळ्या गोष्टी म्हणजे पाठीमागच्या आठवणी आठवत आम्ही निघालो. कोणाला काय मॅटर करत असतं तर कोणाला काय. तर आमच्यासाठी ही आठवण महत्त्वाची होती. कॉलेजला पोचलो. तिथं खूप गर्दी होती. खूप लोक आले होते एक्झामसाठी. टाईम झाला आणि आमच्या मॅडम आतमध्ये गेल्या. मॅडम गेल्यावरती मी एकटी अकेला जीव, एकटा जीव सदाशिव वाट बघत बसली. ते पण त्या आज्याची, ज्याच्याशी मी आधीच ठरवलं होतं की बाई आपण भेटूयात, मी येणार आहे साताऱ्याला. मग भाऊ जरा लेटच आला, लेट पण थेट करत. मग तो आल्यावरती मला घेऊन गेला 4 भिंतीला. 4 भिंती ही एक साताऱ्यात फिरण्यासाठी पर्यटन स्थळ आहे. इथला इतिहास इथं आल्यावर समजेलच. मला माहीत नाही, मी एवढं वाचलं नाही, सॉरी. इथूनच दिसतो, समोर जो दिसतोय तो अजिंक्यतारा. आज्या म्हणला जाऊयात, पण आमच्याकडे वेळ जरा कमीच होता. मग त्यामुळं आम्ही तिकडे जाणं टाळलं आणि इथंच जरा बसलो बोलत इकडचं तिकडचं. बसल्यावरती आम्हाला एक काकू दिसल्या, ज्या पत्र्यावरती कपडे वाळत घालत होत्या. आश्चर्याचीच गोष्ट आहे ना. म्हणजे आम्हाला जास्त आश्चर्य याचं वाटत होतं की बाई कपडे उडून गेले तर काय करणार ना. त्यांच्यापेक्षा जास्त चिंता आम्हालाच लागली. मग ते शूट वगैरे घेतलं. आज्याला म्हणलं आता टाईम झाला, चला निघूयात. मग मस्तपैकी आज्यानं बाईक काढली, धूम मजाले करत आम्ही निघालो. निघाल्यावर आज्या म्हणला आता काहीतरी तुम्हाला खायला देतो मस्तपैकी, माझ्या साताऱ्यात आला आहे, मेहमान नवाजी झालीच पाहिजे. पावभाजी आज्यानं खायला दिली. त्याच्यानंतर स्वीट म्हणून फालुदा वगैरे खाऊन पेटपूजा करून आम्ही पुन्हा सातारा बसस्टँड गाठलं आणि निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला. सातारा बसस्टँडवर गेलो तर खूप गर्दी होती, किचकिच होती. त्यांनी म्हणली मला हे आवडत नाही यार बसस्टँड, पण ठीक आहे, सगळंच आपल्या आवडीचं होईल असं नाही. बसमध्ये बसल्या आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला निघालो भुईंजला. कंडक्टर तिकीट काढेस तोपर्यंत थोडा वेळ मी बसून घेतलं. नंतर आपलं उभं राहून प्रवास केला. पुढं ऑटो पकडली आणि जिथं आमचं फॅमिली फंक्शन होतं तिथं गेलो. लेट झालं होतं, आवरायचं राहिलं होतं आणि फंक्शनही सुरू झालं होतं. मग पटपट आवरून काही मेन पार्ट आम्हाला अटेंड करायला भेटले फंक्शनचे. पेटपूजा केली, मस्त खाल्लं. पावभाजी जिरली नव्हती, पण हाणलं परत येतं. गुलाबजाम होते, भात होता, पुरी होती. मग तनीच्या मोबाईलमध्ये असा कॅमेरा सेट करत शूट केलं आणि घरच्या वाटेनं निघालो, म्हणजेच पुण्याला. पण पुण्याच्या बस संडे असल्यामुळे फुल होते, जागा नव्हती. मग माझं मास्टर माइंड दिमाग चालवून मी यांना म्हणलं आपण सातारला जाऊ. पण जब नशीब गांडू तो क्या करेगा पांडू, तो मेरा मास्टर माइंड का प्लॅन फ्लॉप हो गया. पिंपरी चिंचवड बस भेटली, पण उभं राहून पूर्ण प्रवास केला पुण्यापर्यंत. पायाची खूप अशी बेकार अशी वाट लागली होती. बस जेवायला थांबली, तिथं जेवण केलं आणि एक 11 वाजता आम्ही स्वारगेटला पोचलो. स्वारगेटला आल्यावरती मला बसायला जागा भेटली. मग थोडा वेळचा आराम केला आणि आपल्या वल्लभनगर बसस्टॉपला पोचलो. तिथून पलीकडच्या साईडला गेल्यावरती ऑटो पकडली आणि घरी निघालो.
लेट पण थेट करत रूम गाठली. रोज नवीन अनुभव घेतच असतो आपण. तसा हा एक प्रवास आठवण म्हणून राहील नक्कीच. तर तसंच तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मला. इट्स मी कांचनला. ही